नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF खातेधारकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जर तुमचं PF खातं असेल आणि तुमचं लग्न झालं असेल तर लग्नानंतर EPF खात्यातील नॉमिनी अपडेट करणं आता गरजेचं आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नवीन नियमांनुसार लग्नापूर्वी केलेले नॉमिनेशन विवाहानंतर आपोआप अवैध ठरेल. त्यामुळे सदस्यांनी लग्नानंतर नवीन नॉमिनीची नोंद करणं अत्यावश्यक आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना 2026 मधील परिच्छेद 44 नुसार एखाद्या सदस्यानं लग्नापूर्वी EPF खात्यामध्ये नॉमिनीची नोंदणी केलेली असेल तर लग्न झाल्यानंतर ते नामनिर्देशन आपोआप रद्द मानलं जाईल. याचा अर्थ लग्नापूर्वी ज्यांचं नाव नॉमिनी म्हणून नोंदवलं होतं त्या व्यक्तीला विवाहानंतर EPF रकमेवरती कायदेशीर दावा करता येणार नाही. त्यामुळे लग्नानंतर नवीन नॉमिनेशन करणं अत्यावश्यक आहे. नाहीतर लग्नानंतर नवीन नॉमिनेशन करणं अत्यावश्यक असलं तरी नॉमिनी म्हणून केवळ पती किंवा पत्नीचंच नाव देणं काही बंधनकारक नाही आहे. EPFOच्या नवीन नियमांनुसार पती पत्नी, आई वडील, मुलं किंवा इतर पात्र कुटुंबीय नॉमिनी म्हणून तुम्ही निवडू शकता. याशिवाय एकापेक्षा अधिक नॉमिनी नियुक्त करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. प्रत्येक नॉमिनीला किती टक्के हिस्सा द्यायचा हेही सदस्य ठरवू शकतात. तर आता जाणून घेऊयात की EPF खात्यामध्ये नॉमिनी तुम्ही कसा अपडेट करू शकता. यामध्ये तुम्हाला EPFO म्हणजेच युनिफाईड मेंबर पोर्टलवरती जाऊन UAN आणि पासवर्डद्वारे लॉग इन करावं लागेल. त्यानंतर मॅनेज या विभागामध्ये जाऊन नॉमिनेशन हा पर्याय निवडा. नवीन नॉमिनीची माहिती, नातं आणि वाट्याचा टक्का म्हणजेच शेअर पर्सेंटेज नमूद करा. आधाराशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरती तुमचा OTP आल्यानंतर त्याद्वारे तुम्ही पडताळणी करा. सर्व माहिती तपासून मग तो अर्ज तुम्ही सबमिट करा. आधार क्रमांक हा UANशी लिंक असायला हवा. EPFOच्या नोंदीमध्ये मोबाईल क्रमांक, फोटो आणि पत्ता अद्ययावत असावा. नॉमिनीचा आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती आणि फोटो त्यामध्ये उपलब्ध असावा. आता जाणून घेऊयात की नॉमिनी अपडेट करणं महत्त्वाचं का आहे. तर PF खातेधारकाचा मृत्यू झाल्यास खात्यातील रक्कम कायदेशीर नॉमिनीला मिळते. जर विवाहानंतर नॉमिनेशन अपडेट केलेलं नसेल तर दावा प्रक्रिया गुंतागुंतीची होऊ शकते आणि वारसांना अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे लग्नानंतर शक्य तितक्या लवकर EPF खात्यातील नॉमिनी अपडेट करणं हा सुरक्षित आणि योग्य पर्याय मानला जातो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं लग्नानंतर तुमच्या PF खात्यामध्ये नॉमिनी अपडेट करणं हे बंधनकारक राहणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.